शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी. आज दिनांक 7 मे 2026चा व्हिडिओ आहे. श्री सुरेश ईश्वर, मुक्काम पोस्ट बाजार, गेवराई, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. आता ह्याच जालन्यामध्ये आपली नारळ लागलेली बाग श्री बाण पाटील असतील, सतीश होलगे पाटील रोयलागडचे असतील, त्याचबरोबर भालगाव शिवारमध्ये श्री जोगदंड साहेब कामगार आयुक्त मंत्रालय. आता ह्या साहेबांनी आपल्याकडे जे नारळ लावलेले आहेत, आता आपली ही जात आहे मलेशियन ग्रीन डॉर्प, जे नारळ शाळेसाठी आणि खोबऱ्यासाठी चालतो, बुटकी जात आहे. आता जे लोडिंग चाललेलं आहे, रोपं सिलेक्शन करून शेतकरी बंधू दिली जातात. महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी 1982ची नर्सरी आहे. आता जी रोपं आपण घेतो आहे हे ऋषिकेश भाऊ त्यांचा मुलगा आहे. त्याचबरोबर बाजार गेवराई बदनापूर तालुका जिल्हा जालन्यासाठी आज पावसाची सुरुवात झालेली आहे. नर्सरीवरती बघू शकतो आपण 1982ची 35 एकरात नर्सरी आहे. शासनमान्य नर्सरी, हायब्रिडमध्ये मलेशियन ग्रीन डॉर्प नारळ, सगळ्यात मोठी साईज असणारा, पाण्याचं प्रमाण 400-450 मिली असणारा, नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी बुटकी जात अशी ही मलेशियन ग्रीन डॉर्प नारळ, जो आपण नारळ 6 ते 8 महिन्यात नारळ पाणी आणि 11 महिन्यात खोबरं तयार होतं. पाण्याचं प्रमाण 400 ते 450 मिली. केरळमधली क्रॉस पॉलिनेशन जात आहे. बघू शकतो शेतकरी बंधू, आता आपण शारपड खारपड दलदलीत जमिनीमध्ये नारळ पीक लावू शकतो. एकदा लावल्यानंतर आपल्याला 2.5 ते 3 वर्षात उत्पादन. आयुष्यमान झाडाचं 50 वर्ष आहे. नर्सरी शासनमान्य आहे. त्यामुळे आपण भाऊसाहेब फुंडकर रोजगार हमी योजनेसाठी अनुदान घेऊ शकतो. 1982ची सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, लांजामध्ये 32 एकरात नर्सरी, 250 कामगार, 40 कोटीची उलाढाल. आता हे रोपं सिलेक्शन करून अशी बाजूला काढलेली असतात. बघू शकतो एकदम फ्रेश रोपं. जी रोपं आपण लावल्यानंतर 2.5 ते 3 वर्षात उत्पादन चालू होतं. क्रॉस पॉलिनेशन हायब्रिड जात असल्यामुळं आपल्याला जमिनीपासून 1 ते 1.5 फुटावरती नारळ लागतात आणि 2.5 ते 3 वर्षात चालू होतं. वार्षिक उत्पादन 350 ते 450 नारळ. 1.5 वर्षाचं रोप आहे. 15 मेपर्यंत आपण 375 रुपयानं घरपोच देतो आहे. 15 मे नंतर ह्याचा दर राहणार आहे तो 425 रुपये. महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच. आता नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी, सर्वात जुनी असल्यामुळं शेतकरी बंधू ही जी रोपं आहेत ही रोपं आपण स्वतः बनवतो आहे. त्यामुळे ह्या रोपाची 100% खात्री आहे. स्वतःचे मदर प्लांट आहेत. तर अशा प्रकारची मलेशियन ग्रीन डॉर्प नारळ, जो तुम्ही 20 बाय 20 वरती, बांधाला 15 फुटावरती किंवा 20 बाय 15 वरती झिकझॅक पद्धतीने अशी लागवड केली तर एकरामध्ये आपली 160 रोपं बसतात आणि आपल्याला उत्पादन जे आहे ते 350 ते 450 नारळ. सर्वात मोठी साईज असणारा हा मलेशियन ग्रीन डॉर्प स्वतः बनवलेले रोपं आहेत. अशा प्रकारचा लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नारळ शेतीची माहिती घेणार आहोत. नारळ शेती जर म्हटलं तर शारपड खारपड दलदलीत जमिनीमध्ये येणारं पीक आहे आणि जे एकदा लावल्यानंतर आपल्याला 2.5 ते 3 वर्षात उत्पादन चालू होतं. पूर्ण प्लॉटमध्ये आपण सिलेक्शन जी रोपं आहेत तीच दिली जातात. शेतकरी बंधूंना खात्रीशी रोपाबरोबर योग्य सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन मिळतं. अशा प्रकारचा हा मलेशियन ग्रीन डॉर्प आपला मलकापूरच्या नर्सरीमध्ये 35,000 नारळ आहे. बघू शकतो आपण. आता पाऊस चालू झालं की आपण नेट ह्याचं सोडतो आणि अशा प्रकारे त्याला हार्डनिंग करतो. तर ही जी रोपं आहेत ही बुटकी जात असल्यामुळं शेतकरी बंधू आपल्याला योग्य सल्ला, मार्गदर्शन यासाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा. आणि आपल्याला महाराष्ट्रात ज्या बागा बघायच्या आहेत तर आता तुम्हाला जसं जालन्यामध्ये बाणाच्या वाडीमध्ये बाण पाटील असतील, रोयलागडमध्ये सतीश होलगे पाटील असतील, भालगाव शिवारमध्ये जोगदंड साहेब असतील, त्याचबरोबर आपले कळवणमध्ये श्री महेंद्र ठाकरे असतील. आता ह्या साहेबांनी गेल्या महिन्यात 700 नारळ विकलेला आहे, 1700 नारळ विकलेला आहे. तर अशा प्रकारचे खात्रीशीर रोपासाठी चॅनलला आपण सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून नवनवीन बागा पाहता येतील. आता ही रोपं शेतकरी बंधूंनी घेऊन ठेवायची आहेत. रोपं ठेवल्यामुळे काय होतं की आपल्या वातावरणात सुटेबल होतात आणि त्यानंतर लागवड करायची आहे. मलेशियन ग्रीन डॉर्प ही जात केरळमध्ये असल्यामुळं पाणी चवीला गोड आहे आणि ज्याच्यामध्ये आपल्याला खोबरेही जाड येतं. अशी ही हायब्रिड जात असल्यामुळं जमिनीपासून 1 ते 1.5 फुटावर नारळ लागतात आणि आपल्याला 20 बाय 15 वरती झिकझॅक जर लावलं तर 160 रोपं, 20 बाय 20 वरती लावली तर 120 रोपं, बांधाला 15 फुटाला लावू शकतो आणि एकदा लावल्यानंतर 50 वर्षापर्यंत आयुष्यमान आहे. बुटकी जात असल्यामुळं फळं तोडायला सोपं, त्याचबरोबर फळाची साईज सर्वात मोठी. अशा प्रकारचे मलेशियन ग्रीन डॉर्प नारळ आपल्याला बुकिंगनंतर घरपोच मिळतील. खात्रीची रोपं आहेत, स्वतः बनवलेले रोपं आहेत. बघू शकतो ह्या प्लॉटमध्ये आपल्याला टोटल जो नारळ आहे हा 35,000 नारळ आहे.
त्याचबरोबर लांजामध्ये आपला 1.25 लाख नारळ आहे. बरेच शेतकरी बंधूंना आपण रोपं बनवून देत असतो आहे, त्यामध्ये मी बुकिंग केलेलं आहे. आणि आज ही जी 7 मेला गाडी लोडिंग चाललेली आहे, तर ही रोपं आता शेतकरी बंधू ही ठेवून नंतर हिची लागवड करणार आहेत. कारण रोपाचा दर वाढल्यामुळं परत रोपाला 50 रुपये हे शेतकरी बंधूंची जादा जाणार आहेत 15 मे नंतर. त्यासाठी हे जे आता शेतकरी बंधूंनी रोपं घेतलेली आहेत, तर अशा प्रकारची योग्य रोपं, खात्रीशी रोपं आणि त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शनासाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपला दिवस शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.